लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना जुलै महिन्याच्या हप्त्याची, परंतु तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 3,000 रुपये टाकले. हो, चेक करा, चेक करा, खातं चेक करा, पैसे आले बरं. आजपासून सुरुवात झाली. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले. तुम्हाला आले नसतील, व्हिडिओ बघा. नाही आले असतील ना पैसे, व्हिडिओ बघा. तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे मिळतील, किती वाजता आज पैसे येणार आहेत ते सांगतो. हे बघा, पैसे आज आलेले आहेत. आणि 3,000 रुपये कसे काय सांगतो तुम्हाला, काही टेन्शन घेऊ नका. 3,000 रुपये हे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये आहेत बहिणींनो. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. आता ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा यस, आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा. पटापट पटापट कमेंट करा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, सर्व सांगतो. मोठं गिफ्ट पण तुम्हाला मिळत आहे, ते गिफ्ट संदर्भात पण सांगतो. व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पूर्ण बघा. राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये दिले जातात, परंतु यावेळेस 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये आलेले आहेत. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत. महत्त्वाचं तुम्हाला गिफ्ट, रक्षाबंधन निमित्त गिफ्ट पण तुम्हाला मिळत आहे. त्यासाठी तुम्हाला ही 2 कागदपत्रे पाहिजे. हो, 2 कागदपत्रे पाहिजे तुम्हाला. तर कोणते ती 2 कागदपत्रे तुम्हाला सांगतो मी, आणि तुम्हाला मिळतील मग रक्षाबंधनचं मोठं गिफ्ट 50,000. हो, 50,000 रुपये मिळणार आहे. हे 2 कागदपत्रे पाहिजे, पण त्यासाठी तुम्हाला हे रक्षाबंधनचं गिफ्ट जरी हवं असेल तर तुमच्याजवळ हे कागदपत्र असले पाहिजे. जरी नसेल तर पैसे मिळणार नाहीत हे. ओके, तर कोणती ती कागदपत्रे ते सांगतो, आणि हे 50,000 रुपये गिफ्ट कसं मिळवायचं ते पण सांगतो. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व डाऊट तुमचे मी क्लिअर करून सांगतो. चला सांगतो तुम्हाला आता सर्व माहिती. हे बघा, जेव्हा पण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती येते, काही पण अपडेट येते, नवीन अपडेट येते, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ता सुरू झाला जुलैचा, जुलै प्लस ऑगस्ट. आता आपण सर्वजण वाट बघत होतो जुलै महिन्याची, की जुलैचे 1,500 रुपये कधी येतील. आपण सर्वजण वाट बघून लागलो, परंतु महत्त्वाचा निर्णय, 1,500 आणि अजून त्यामध्ये 1,500 रुपये, म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पण 1,500 रुपये, टोटल 3,000 रुपये सुरू झाले डायरेक्ट. हो, डायरेक्ट 3,000 रुपये सुरू झाले, आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळा झालेला आहे अशी माहिती समोर येत आहे. आता घोटाळा कशामुळे झाला, का झाला ते पण सांगतो. आणि बघा, यामध्ये भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे. अपात्र तर भरपूर बहिणी होत आहे. आपण रोज अपडेट बघत आहोत. छाननी प्रक्रिया जेव्हा सुरू होते ना, तेव्हा या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. परंतु आता जरी आपण बघितलं, जी छाननी पडताळणी आहे, छाननी पडताळणी, ही छाननी पडताळणी बंद करण्यात आलेली आहे. आता छाननी पडताळणी बंद का झाली, कारण पुढे निवडणूक आहे आणि भरपूर बहिणी अपात्र होत होत्या, त्यामुळे हे थांबवलेले आहे. बघा पुढे महत्त्वाचे अपडेट. तर छाननी पडताळणी बंद करण्यात आलेली आहे तात्पुरती. पुढे चालून ती सुरू होऊ शकते, परंतु आता सध्या तरी छाननी प्रक्रिया बंद आहे. आणि या छाननी प्रक्रियेमुळे भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद होत होता. भरपूर बहिणी अपात्र होत होत्या, त्यामुळे ही छाननी प्रक्रिया आता तात्पुरती थांबवलेली आहे. परंतु आता महत्त्वाची माहिती, ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये येणे सुरू झालेले आहे. त्याबद्दलच आपण आता सर्व माहिती समजून घेऊया सिंपल भाषेत, सोप्या भाषेत.
तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला देत असतो एकदम सिंपल आणि सोपं करून तुम्हाला सांगत असतो. आता हे 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यात आले, कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे आले, आज त्याबद्दल आपण समजून घेऊया. भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तुम्हाला पैसे आले नसेल तर व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये सर्व माहिती आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या पण बघणार आहोत. आजच्या ताज्या बातम्या, ताज्या ज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या कामाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. कामाच्या बातम्या आपण बघून घ्या. शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्या बातम्या आपण समजून घेऊया. चला सर्व सांगतो. माझी एकच विनंती असते, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा आणि ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला शेअर पण करा. चला आता सांगतो मी तुम्हाला सर्व काही माहिती. बघा आता सर्व डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये आणि गिफ्ट संदर्भात त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार, चला ती माहिती आपण जाणून घेऊया आता इथे. चला तुम्हाला सर्व सांगतो मी, जी पण माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व समजून घेऊया. अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. बघा सर्वात मोठा घोटाळा म्हटला जात आहे लाडकी बहीण योजनेमध्ये हा. तर आई वडिलांच्या नंतर सर्वात मोठं नातं म्हणजे बहीण भावाचं नातं. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे असं कोण म्हणत आहे बघा इथे, खासदार सुप्रिया सुळे मॅडम म्हणत आहेत. बघा 4,800 कोटीचा घोटाळा या योजनेचा मार्फत करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या संदर्भात श्वेतपत्रिका काढली पाहिजे, तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर बघा जवळपास या योजनेमध्ये 4,800 कोटीचा घोटाळा झालेला आहे असं इथे सुप्रिया मॅडम सांगत आहे. बघा खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की 2,38,00,000 महिलांना या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने दिला. त्यातल्या आता 26,00,000 म्हणजे 10% अधिक महिलांना यातून वगळलं. निवडणूक झाल्यानंतर या महिलांना का वगळलं? 14,000हून अधिक पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेतला? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पुरुषांच्या अकाउंटवर नेमके गेले तरी कसे? अकाउंट पुरुषांचं होतं तर महिलांचे पैसे त्या अकाउंटवर कसे गेले? बघा आता इथे सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे. जरी यामध्ये पुरुषांनी फॉर्म भरला असेल तर मग जेव्हा सुरुवातीला फॉर्म सुरू झाले तेव्हा तर तिथे सर्व गोष्टी बघितल्या जात होत्या ना, कागदपत्र महिलांचे बघितले जात होते, जे काही फोटो होते ते महिलांचे बघितले जात होते. तर मग पुरुषांनी लाभ कसा घेतला आता अशी तर काही माहिती नाही, परंतु एक मी माझ्या मते तुम्हाला सांगतो. मला असं वाटत आहे की जेव्हा फॉर्म सुरू होते ना तेव्हा या पुरुषांनी वेगवेगळ्या महिलांची जे काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे त्यांनी फॉर्म भरला असेल आणि वेगवेगळ्या कोणत्याही महिलाचा फोटो टाकून, म्हणजे आता UP बिहार इकडच्या महिलांचे फोटो असतील त्यांच्याजवळ, ते फोटो त्यांनी अपलोड करून तो लाभ घेण्याचा प्रयत्न केला असेल असं मला वाटत आहे. त्यामुळे पुरुषांनी तिथे लाभ घेतला असेल असं वाटत आहे. बघा आता पुढे महत्त्वाची माहिती. आता जी माहिती समोर आलेली आहे ही माहिती बघा आता महत्त्वाची. मग तुम्हाला सांगतो मी लाडक्या बहिणींना जे काही पैसे सुरू झाले 3,000 रुपये त्याबद्दल पण सांगतो. पहिले ही माहिती समजून घ्या. हे बघा कारवाईबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की मी वारंवार सांगितलं की ज्यांनी चुकीचा लाभ घेतला असेल तर कारवाई करू. एका व्यक्तीने 30-35 अकाउंट जोडले होते, मात्र ते अकाउंट आम्ही सील केले आहेत. कोणी अपात्र राहता कामा नये यासाठी हे आमचे प्रयत्न आहे. याचाच अर्थ जर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. बघा एका पुरुषाने काय केलं होतं,
तर 30 ते 35 अकाउंट जोडले होते बघा. तर एवढं मोठं इथे हे पुरुष वर्गांनी इथे लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. ठीक आहे, आपण जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये संदर्भात माहिती आता समजून घेऊया. तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करतात की याबद्दल कधी सांगणार, तर बघा ती माहिती आपण सांगूया. आता तुम्हाला सर्व सांगतो मी सिंपल सोप्या भाषेत. पहिले 50,000 रुपये संदर्भात सांगतो. हे बघा, तुम्हाला कर्ज मिळणार आहे जवळपास 40 ते 50,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी अजून तो निर्णय घेतलेला नाही, परंतु मुंबईच्या बँकांनी निर्णय घेतलेला आहे आणि तेथील महिलांना आता ते कर्ज मिळणार आहे. आता तुमच्या जिल्ह्यातील जरी बँकांनी निर्णय घेतला तर तुम्हाला 40 ते 50,000पर्यंत कर्ज मिळू शकतं. मग तुम्हाला काही कागदपत्रे लागू शकतात, ते कागदपत्रे तुमच्याकडून मागितली जाऊ शकतात. त्यामुळे कागदपत्रे तयार ठेवा आणि हे कर्ज तुमच्या इच्छेवरती आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुमची इच्छा नसेल तर नाही घेऊ शकता. म्हणजे महत्त्वाचं हे तुम्हाला लहान मोठा उद्योगसाठी तुम्हाला हे कर्ज मिळणार आहे बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात. आणि हे कर्ज संदर्भात बँकांनी निर्णय घ्यायला पाहिजे तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी. अजून अपडेट नाही त्या संदर्भात, बघू पुढे माहिती आल्यावर मी सांगतो तुम्हाला तसं. चला आता जुलै आणि ऑगस्ट संदर्भात माहिती समजून घेऊया. आता भरपूर चर्चा आहे की जुलै आणि ऑगस्टचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार असं सांगितलं गेलेलं आहे. परंतु बहिणींनो बघा, जरी शासनाने असा निर्णय घेतला तर 2 महिन्याचे एकत्र पैसे येऊ शकतात. जरी नुसते जुलैचे पैसे यायचं ठरलं आणि शासनाने तसा निर्णय घेतला तर 1,500 रुपये जुलैचे येऊ शकतात. मला तर यामध्ये एवढा दम वाटत नाही की जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3,000 रुपये येतील म्हणून. मला तर वाटत आहे ते जुलैचेच 1,500 रुपये सुरू होतील आणि ते कोणत्या क्षणी पैसे येऊ शकतात. थोडी वाट बघा, थोडी प्रतीक्षा करा. अचानकपणे पैसे खात्यामध्ये येतील आणि जवळपास 5 ऑगस्टपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. त्यामुळे थोडी वाट बघा बहिणींनो, पैसे तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे केव्हाही जमा होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा आणि मोबाईलचे SMS चेक करत राहा. अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे आता पडतील. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितली. लाडक्या बहिणींसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला समजून सांगितली. चला आता ताज्या बातम्या बघा, आज रोजीच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या. चला आता आपण जाणून घेऊया आजच्या मोठ्या ताज्या बातम्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. महत्त्वाचं या ताज्या बातम्या पण तुमच्यासाठी आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, पहिली ताजी बातमी तुम्ही बघू शकता. महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे. बचत गट ते पद मंजुरी फडणवीस सरकारने घेतले हे 10 मोठे मंत्रिमंडळ निर्णय. जाणून घ्या. बघा, आता शासनाने महत्त्वाचे 10 मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्यामधून जे महत्त्वाचे मला वाटले ते तुम्हाला मी सांगतो. आणि बघा, दर महिन्याच्या 1 तारखेला किंवा दरवर्षी काही ना काही निर्णय येतच असतो. आणि आता जे महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय आहेत ते आपण समजून घेऊया. बघा, राज्य मंत्रिमंडळाने पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 2 न्यायालय स्थापन करण्याचा आणि पदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 29 जुलै रोजी हा निर्णय घेतलेला आहे. तर यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकूण 10 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातील जे महत्त्वाचे आहेत तुम्हाला सांगतो मी. उमेद बघा, पहिले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार. बघा, उमेद मॉल जे आहेत ते जिल्हा विक्री केंद्राची उभारणी आता केली जाणार आहे 10 जिल्ह्यात. आणि राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार. ग्रामविकास विभाग. बघा, म्हणजे आता ग्रामीण भागातील ज्या काही महिला आहेत, बचत गटांनी तयार केलेले जे काही उत्पादन आहे त्या हक्काची त्यांना आता बाजारपेठ उपलब्ध होणार आहे उमेद मॉल नुसार. तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर पुढे बघा, पदांना मंजुरी. आता पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयाची स्थापना. या न्यायालयासाठी पदांना मंजुरी. विधी व न्याय विभाग. ओके. वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प
तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयाच्या तरतुदीस मान्यता देखील देण्यात आलेली आहे जलसंपदा विभाग. ओके, तर ही महत्त्वाची पहिली बातमी होती. चला बातमी नंबर 2 बघा. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 पण अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि गाव खेड्याचा होणार आहे कायापालट, मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय. बघा आता गाव खेड्याचा होणार आहे कायापालट म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठी ही महत्त्वाची, जनतेसाठी, नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे ग्रामीण भागातील. ओके, तर ही माहिती समजून घ्या. पुढे अजून महत्त्वाच्या बातम्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण पुढे अजून तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तर भावांनो बहिणींनो सर्वांनी व्हिडिओ बघा कारण तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. बघा गाव खेड्यांचा होणार कायापालट, मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय. ग्रामविकास विभाग हे बघा राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार. अभियानात हे बघा अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, ग्रामपंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय. एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार. बघा म्हणजे पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रामविकास विभाग उमेद बघा आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार. हे तुम्हाला पहिले पण सांगितलं मी. तर राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की आता जो पण आता बचत गटांनी तयार केलेलं उत्पादन आहे त्याला आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे उमेद मॉलनुसार. तर हा देखील महत्त्वाचा निर्णय आहे. नाही हे बघा इथे ग्रामपंचायत असो, पंचायत समिती व जिल्हा परिषद असो यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा देखील निर्णय आहे. 1902 पुरस्कार दिले जाणार आहेत. तर सर्वात महत्त्वाची माहिती होती ही बातमी नंबर 2 मध्ये. पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता 2 बातम्या यानंतर आपण बघूया, बातमी नंबर 3 आणि 4 या 2 बातम्या आपण बघितल्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. परंतु तुम्ही या 2 बातम्या बघून जा. दोन्ही बातम्या तुमच्यासाठी आहेत, महत्त्वाच्या आहेत आणि कामाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे जी पण माहिती मी तुम्हाला देतो ती सर्व कामाचीच माहिती मी तुम्हाला देत असतो. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या चॅनलवर असा टाईमपास होत नाही. जे कामाची माहिती आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो. थोडा व्हिडिओ आपला लांब होतो परंतु सर्व कामाची माहिती तुम्हाला मिळून जाते. चला जाणून घेऊया आपण बातमी नंबर आता 3. चला आता बातमी नंबर 3 बघा. हे बघा बातमी नंबर 3 आहे. तर भारताचं मोठं नुकसान झालं असतं. पाकिस्तानचा 1000 मिसाईलचा प्लॅन काय होता? मोदींची खळबळजनक माहिती. बघा एक माहिती समोर आलेली आहे. ही माहिती पण जाणून घेणं फार गरजेचं आहे कारण या माहिती पण आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं, भारताने ऑपरेशन सिंदूर कसं पार पाडलं गेलं याबाबत सांगितलं. तसेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानच्या एका मोठ्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पाकिस्तानने तब्बल 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता असे मोदींनी सांगितले. बघा तर 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर पाकिस्तानने हल्ला केला होता परंतु काहीच होणार नाही. 1000 काय 5000 लावून द्या तरी काय होणार नाही कारण आपला भारत देश हा सज्ज आहे आणि हा आपला भारत देश घरात जाऊन ठोकतो. त्यामुळे पाकिस्तानला जबरदस्त ठोकलेला आहे. पुन्हा नांद केला तर पुन्हा ठोकलं जाईल. त्यामुळे पाकिस्तानींनी नांद करायला नको पाहिजे. आता
त्यांचं म्हणणं आहे बघा 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता असे मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, भारतावर मोठा हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला. तर बघा भारताच्या इथे बघा आता भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तर बघा आता त्याबद्दल माहिती, पाकिस्तानच्या या मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या कोणत्याही भागात पडले असते तर मोठा विध्वंस झाला असता असेही मोदी यांनी सांगितले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानच्या ज्या मिसाईल आणि ड्रोन्सना नेस्तनाबूत केले. बघा तर बघा भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे जे काही मिसाईल होते आणि ड्रोन्स होते त्यांना नेस्तनाबूत केले होते. मी आज एक आकडा सांगणार आहे, हा आकडा ऐकून संपूर्ण देशाचा ऊर गर्वाने भरून येईल. 9 मे रोजी पाकिस्तानने जवळपास 1000 मिसाईल्स आणि ड्रोनच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मोदींनी संसदेत दिली. तर गर्व या बातचा आहे की जे काही आपले एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी हे संपूर्ण 1000 ड्रोन किंवा 1000 जे मिसाईल्स होते त्यांना नेस्तनाबूत केले भारताने. तर हा आपल्यासाठी भारतवासियांसाठी गर्वाचा आहे आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टममुळे हे जे आहेत नेस्तनाबूत झाले, जे काही मिसाईल होते किंवा जे ड्रोन्स होते. ओके, तर आपले जे काही जवान आहेत, जे काही सैनिक आहेत ते रात्रंदिवस आपली रक्षा करत आहेत. तर त्यांच्यासाठी जय हिंद कमेंटमध्ये जरूर टाईप करा. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण बातमी नंबर 4 बघूया. चला बातमी नंबर 4 बघा, आता महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 4 आहे, हवामान खात्याकडून या 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी. पावसासंदर्भात बातमी आहे, समजून घ्या. हे बघा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी 30 जुलै 2025 रोजी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यातील 15हून अधिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. चला त्याबद्दलच आपण आता माहिती जाणून घेऊया. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 30 जुलै रोजी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता होती आणि तो पडलेला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून या दोन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे असो, सातारा असो, कोल्हापूर असो, सांगली असो आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील काही दिवस. विशेषतः पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर, बघा घाटमाथ्यावर जास्त पाऊस होत आहे सध्या, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओके, तर ही होती आपली शेवटची बातमी नंबर 4. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या बातम्या बघितल्या, ज्या कामाच्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. आता एक महत्त्वाची अपडेट आहे पुढे, चला ती महत्त्वाची माहिती आपण समजून घेऊया आणि त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. फक्त 2 मिनटं बघा, आता 2 मिनटाची माहिती आहे, बघून जा एवढी माहिती. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जुलै आणि ऑगस्ट हप्त्यासंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली आणि गिफ्ट संदर्भात पण सांगितलं, त्याबद्दल पण तुम्हाला सर्व माहिती समजली असेल आणि एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात राहील याच पद्धतीने तुम्हाला सर्व मी सांगितलेलं आहे. ओके, तर आजच्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या, ज्या सर्व बातम्या कामाच्या होत्या.
तुमच्यासाठी महत्त्वाच्या होत्या त्या बातम्या पण आपण समजून घेतल्या. ठीक आहे. अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही, चॅनल सबस्क्राईब करत नाही. नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. शेअर करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या होत्या त्या ताज्या बातम्या बघितलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण सर्व माहिती बघितली. आणि बघा, रोज तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली 26-25 मिनिटाचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेलीचे सर्व माहिती मिळणार आहे. म्हणजे मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व बातम्या पण आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण जेवढी पण अपडेट असते सर्व सांगून टाकतो एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ बघा. महत्त्वाचा एकच व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल एकाच व्हिडिओमध्ये, 26 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे रेग्युलर आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.